नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तुषार आणि मी तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना कंटेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी काही टिप्स देणार आहे। कंटेंट क्रिएशन करताना तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की मी कंटेंट कशाचा बनवू, तर मित्रांनो तुम्हाला 2026 मध्ये जे काही ट्रेंडिंग टॉपिक आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी एक माहिती देणार आहे। जर तुम्हाला कंटेंट बनवायचं असेल तर तुम्ही फूड व्लॉगिंग करू शकता, त्याचबरोबर तुम्ही मोटो व्लॉगिंग करू शकता। तुमच्याकडे समजा एखादी बाईक असेल तर तुम्ही बाईक राईड किंवा बाईक टूर वगैरे तुम्ही करून कंटेंट बनवू शकता। त्याचबरोबर तुम्ही लाईफस्टाईल व्लॉग देखील करू शकता। आणि जर तुम्ही माझ्यासारखे गावी राहत असाल आणि तुम्ही गावी राहून जर तुम्हाला कंटेंट करायचं असेल तर तुम्ही विलेजेस व्लॉगसुद्धा करू शकता। हे काही ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत 2026 मध्ये। तर ते तुमच्या आवडीवरती निर्माण आहे की तुम्हाला कोणता कंटेंट करायला आवड आहे आणि त्या आवडीवरतीच तुम्ही कंटेंट बनवू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही आता कंटेंट करण्यासाठी तयार असाल आणि तुम्ही विचार केला असेल की आता मी आजपासून कंटेंट करणार आहे। तर मित्रांनो, कंटेंट करण्यासाठी काही महागडे कॅमेरे वगैरे लागत नाही। DSLR आता जो मोबाईल अवेलेबल आहे त्या मोबाईलने सुद्धा तुम्ही कंटेंट बनवू शकता। मी पण माझे काही व्हिडिओज मोबाईलने बनवलेले आहेत आपल्या इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती। तर तुम्ही तुमच्याकडे आता समजा कोणता मोबाईल अवेलेबल असेल तर त्या मोबाईलने सुद्धा तुम्ही कंटेंट बनवू शकता। मी कंटेंट बनवला, तुम्ही व्लॉग शूट केला, आता तो व्लॉग तुम्हाला एडिट करायचा आहे। तर एडिट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लॅपटॉपची काही गरज नाही आहे। तुम्ही आता इनिशियली तुम्हाला मोबाईलने एडिट करू शकता। तर मोबाईलने तुम्हाला जर समजा एडिट करायचं असेल तर तुमच्याकडे VN हे एक ॲप येतं, हे फ्री ॲप आहे। या ॲपच्या माध्यमातून तुम्ही एडिटिंगसुद्धा करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला कॅपकट, जर तुम्हाला ट्रान्झिशन जर तुम्हाला चांगले हवे असेल क्रिएटिव्ह, तर तुम्ही कॅपकटसुद्धा यूज करू शकता। मित्रांनो, आता तुम्ही कंटेंट डिसाईड केला, व्लॉग शूट केला, व्लॉग एडिट देखील केला। आता तुम्हाला तो जो एक्सपोर्ट मारलेला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, भरपूर काही मुलं ही चूक करतात की वेगवेगळ्या नावाने वेगवेगळे अकाउंट ओपन करतात। तर तुम्हाला मी काही सजेशन देईन। तुम्ही तुमचा जो व्लॉगचा जो चॅनलचं नेम आहे ते एकच डिसाईड करा। जसं की फॉर एक्झाम्पल तुषार भिलारे व्लॉग हे माझ्या चॅनलचं नाव आहे, तर त्या सेम नावाने तुम्हाला इंस्टा चॅनल, यूट्यूब चॅनल आणि फेसबुकचा जो ID आहे तो सेम नावाने तुम्हाला क्रिएट करायचा आहे। आणि तिथे जाऊन तुम्हाला तो जो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ तो तुम्हाला अपलोड करायचा आहे। अपलोड करताना काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हवी, जसं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, व्हिडिओचं ऑप्टिमायझेशन कसं करायचं, तेही तुम्हाला मी काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्ही डायरेक्टली आता अपलोड करू शकता। इनिशियली तुम्हाला व्हिडिओ फक्त अपलोड करायचा आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल डिझाईनची गरज लागणार। थंबनेल म्हणजे काय, व्हिडिओच्या जो वरती जो एक डिझाईन असतं त्याला आपण थंबनेल डिझाईन बोलतो। तर थंबनेलला बघूनच तुमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह होणार आणि ते तुमचा व्हिडिओ बघणार। तर थंबनेल डिझायनिंग करण्यासाठी तुम्हाला कॅनवाची तुम्हाला गरज लागेल। मित्रांनो, कॅनवा हे फ्री ॲप आहे। मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला असेल, तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या ह्या इंस्टाग्राम आयडियाला तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत ज्याला याची गरज आहे। थँक्यू सो मच।